हे पहा मस्त आपले उकड शिंगोळे मस्त शिजलेले आहेत. हे पहा पहा कशी मस्त तरी आलेली आहे, वर छान शिजलेले आहेत. तर आपण हे मस्त पावसाळ्याच्या दिवसात विशेष करून केले ना, आपला घसा जर खवखव वगैरे करत असेल, सर्दी झालेली असेल, तर आपण हे मस्त रसा हा गरम गरम पिऊ शकतो, शेंगोळे बरोबर खाऊ शकतो. ते मस्त झालेले आहेत. आपण आता ह्या बाउलमध्ये तर हे आपले उकड शेंगोळे तयार झालेले आहेत. मस्त आपण यावर आता कोथिंबीरची गार्निशिंग करून घेऊयात. कसे वाटले उकड शेंगोळीची रेसिपी? हे आपले उकड शेंगोळे तयार झालेले आहेत. नमस्ते गाईज, राधे कृष्ण. देवकन्यास किचन अँड ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला चमचमीत झणझणीत उकड शेंगोळे करून दाखवणार आहे. तरी चला आपण सुरुवात करूयात. तर हे मी साहित्य घेतलेलं आहे. 2 मिरच्या घेतल्यात, आपल्या चवीनुसारच मिरच्या घ्यायच्या. 1-2 लसणाचे कांदे घेतलेत पाकळ्या करून, 10-15 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, गरम मसाला. हे आता आपल्याला शेंगोळ्यासाठी पीठ लागणार आहे. ज्वारीचं पीठ 1 वाटी छोटीच, अर्धी वाटी गव्हाचं पीठ म्हणजे कणिक, पाव वाटी बेसन पीठ, हळद, लाल तिखट, हिंग, धने पावडर आणि कोथिंबीर घेतलेली आहे कापून बारीक. तर चला आपण सुरुवात करूयात. चला आपण ही 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि पाव वाटी बेसन पीठ. आता आपण ही जे वाटून घेतलेलं आहे जाडसर, मिरची, लसूण, जिरे, ओवा, थोडंसं 1 इंच आलं, तर ते अर्धं आपण वाटून घेतलेलं या पिठामध्ये टाकायचं आहे आपल्याला. एक अर्धा टीस्पून हळद, कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कापून, मीठ आपल्या आवडीनुसार, चवीनुसार मीठ. आपल्याला यामध्ये आता थोडंसं तेल टाकायचं 1 टेबलस्पून आणि याला आता मळून घ्यायचं. असं थोडं थोडं पाणी करून पीठ घट्ट मळून घ्यायचं, एकदम पातळ नाही करायचं. तर हे आपलं पीठ मळून झालेलं आहे. मस्त असं मऊ लुसलुशीत पीठ मळलेलं आहे मी शेंगोळ्याचं. तर आपण याला आता झाकून ठेवायचं. असं 10 मिनटं आपण ह्याला झाकून ठेवूयात आणि फोडणीची तयारी करूयात. आता गॅस चालू करून घेत आहे. गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईत तापली, तेल टाकायचं त्यामध्ये. कढई तापली, आपल्या आवडीनुसार आपण तेल टाकून घेऊया त्यामध्ये. मी आता मोठे 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल तापलं की त्यामध्ये जिरे मोहरी टाकलेली आहे अर्धा चमचा. मोहरी तडतडत आहे. मोहरी तडतडून झाले की आपण ते हिरवी मिरची, लसूण, आलं असं ठेचा केलेला होता जाडसर, ते अर्धा राहिलेला टाकून घेऊयात. अर्धा पिठात टाकला होता, पीठ मळताना अर्धा कढईमध्ये. तर अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून काळं तिखट, आपल्या आवडीनुसार टाकायचं तिखट. मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकून त्याला ढवळून घ्यायचं, म्हणजे मसाला असा करपत नाही तेलामधला. थोडंसं पाणी टाकलं की 1 मिनिट याला आता झाकून ठेवायत. मसाला चांगला परततो झाकण ठेवलं की. पहा कसं मस्त मसाला परतून झालेला आहे, करपलेला नाही. आणि आता कलर पण खूप छान येतो याने तरीला. धने पावडर टाकलेली आहे आपण 1 टीस्पून, गरम मसाला,
हिंग 1 टीस्पून टाकलेला आहे. आपल्याला पाहिजे तेवढं आपण पाणी टाकून घेऊयात. आपल्याला जसं पातळ पाहिजे तसं पाणी टाकायचं. 2 तांबे, 1 तांब्या, 3 तांबे. तर मी थोडंसं पातळच करणार आहे. असा रस्सा असा गरम गरम प्यायला छान लागतो. तर हे शेंगोळे मी पावसाळ्याच्या दिवसात करत आहे. तर सर्दी वगैरे खोकला येत असेल, घसाला खो होत असेल तर मस्त लागतो हा गरम गरम रस्सा प्यायला. तर 1 टेबलस्पून मीठ टाकत आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात. त्याच्यावर आपण आता 5 मिनटं झाकण ठेवून उकळी आणूयात. चला, आपलं 10 मिनटं झालेलं आहे. पीठ मऊ झालेलं आहे. चला, या रशाला मस्त आता उकळी येण्यासाठी आपण झाकण ठेवून घेऊयात. पीठ मळून 10 मिनटं झालेलं आहे. तर आपण याचे आता शेंगोळे तयार करायला घेऊयात. छोटे छोटे गोळे करून असं पोळपाटाला थोडंसं तेल लावायचं आणि असं असं फिरवायचं ह्याच्यावर. उकड शेंगोळे ही आपल्या महाराष्ट्राची जुनी पुराणी पारंपरिक रेसिपी आहे. हे आता पावसाळा चालू झालेला आहे, पावसाळा ऋतू. तर मी करत आहे संध्याकाळच्या जेवणासाठी. आपण कुठल्या पण ऋतूमध्ये करू शकता. आपल्याला भूक लागलेली असेल तर झटपट आपलं करायचं, 5 मिनटात की खाता येतो अशी ही रेसिपी आहे. असा पदार्थ आहे. एकदम माझ्या आजीच्या काळात हा आयटम महिन्यातून 4 वेळा तरी घरी व्हायचा, आठवड्याला एकदा. आता मी याला फक्त आठवड्याला एकदा नाही करत, महिन्यातून एकदा करत असते. तर हे असे आपल्याला पाहिजे त्या करत असे बारीक मोठे करून घ्यायचे. खायला खूप छान लागतं गरम गरम. गरमागरम करायचे की खात राहायचे. आणि संध्याकाळच्या जेवणात काय 1-1 प्लेट झालं तरी पोट भरतं. केलं की गरम गरम आपलं सर्व करता येतं. कोणते बारीक होतात, कोणते मोठे होतात. आपल्याला जसे साईज पाहिजे, जाडी पाहिजे तसं बनवायचं. जास्त खूप बारीक पण नाही करायचे, विरघळत असतात उकळताना. चमच्यात बसण्यापर्यंत करायचे. असं हातावर झटपट लांब होतं. नंतर थोडं पोळपाटावर टाकून असं लांब दोरी बनवून घ्यायची. काही पाक मस्त झालेला आहे. आपल्याला जर याला आकार जर द्यायचा नसेल तर आपण नुसतं असं तोडून पण टाकू शकतो. आपल्याला जर गोल साईज पाहिजे असली तर आपण असं गोल पण करू शकतो. माझी आजी त्या काळात असे गोल बनवायची. चला, आपली मस्त रशाला उकळी आलेली आहे. पहा कशी मस्त उकळी आलेली आहे. वाव, काय छान कलर आलाय तरीला बघा. वाव, नाईस, एकदम परफेक्ट, अप्रतिम. आता हे पहा असं पातळ पाहिजे. आता हे उकळल्यानंतर दाटसर येतो पण याला. आपल्याला जर खूप घट्ट जर करायचे असतील का थोडे सरभरीत रसरशीत, तर थोडंसं त्या फोडणी घालतानाच तेलाच्या ह्याच्यात थोडंसं बेसन पीठ 1 चमचा टाकायचं असतं भाजतानाच. तर मी काही टाकलेलं नाही, आम्हाला पातळच थोडं आवडतं. तर चला, मी या चकुल्या आता सोडून घेते यामध्ये, उकळी आलेल्या रशामध्ये. मस्त झणझणीत रसा झालेला आहे. एकावर एक असे टाकायचे नाहीत, अंतर सोडू सोडू असे टाकून द्यायचे. थोडंसं थांबून परत त्याला ढवळून घ्यायचं. गॅस फुल करून घेतलेला आहे मी. आपण कुठल्या पण ऋतूमध्ये उकड शेंगोळे करून खाऊ शकतो. उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो. पण जास्त करून हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये छान लागतात. हे पहा कसे असे गोल 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 पण करतात सर्कलसारखे. माझी आजी असेच बनवायची सर्कलसारखे.
सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि माझ्यासाठी खास कमेंट करत जा. हे पहा कसे मस्त झालेले शिंगोळे बघा, हे कसे तरंगून आता वर आलेले आहेत. आता मस्त शिजायला लागलेले आहेत. हे अर्धवट असं झाकण ठेवूयात थोडंसं उघडं आणि ह्याला 10 मिनिट असंच मस्त शिजूयात. आता गॅस कमी करून घेऊन जरा गॅस कमी करून घेते. 10 मिनटं मस्त शिजू द्यायचं. हे पहा मस्त आपले उकड शिंगोळे मस्त शिजलेले आहेत. हे पहा कशी मस्त तरी आलेली आहे वर, छान शिजलेले आहेत. तर आपण हे मस्त पावसाळ्याच्या दिवसात विशेष करून केले ना, आपला घसा जर खवखव वगैरे करत असेल, सर्दी झालेली असेल तर आपण हे मस्त रसा हा गरम गरम पिऊ शकतो, शेंगोळे बरोबर खाऊ शकतो. ते मस्त झालेले आहेत. आपण आता ह्या बाउलमध्ये काढूयात. तर हे आपले उकड शेंगोळे तयार झालेले आहेत. मस्त आपण यावर आता कोथिंबीरची गार्निशिंग करून घेऊयात. कसे वाटले उकड शेंगोळीची रेसिपी? आपले हे उकड शेंगोळे तयार झालेले आहेत. तर आपण याबरोबर पापड तळून किंवा लोणच्याबरोबर, पापडाबरोबर आपण हे सर्व करू शकतात. आणि कसे झालेले आहेत उकड शेंगोळे मस्त, तर ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात आपण पुढच्या रेसिपीबरोबर. तोपर्यंत ओके, बाय बाय.